मनोरंजन बराच वेळ या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. अरे रातभर किया लेकिन अंगत नाही हुआ, अशी तुझी गत झाली आहे. आणि तू काय सांगतो चनप चन गावडा, आता घर माझा फावडा. हे त्या फावड्याचा हे टाकल्या, त्या फावड्याचा धर तू बेवड्या. हा त्यांच्यावडा बोला नको, त्यांच्यावडा उद्या बारी आहे. अरे चनप चन गौडा हे जे गाणं आहे ना, समजलं की नाही? हे गाणं फक्त आणि फक्त गुंडू सोनपोनीच गावं हे खरं. आणि तू कसं म्हटलंस काय आणि गाणं कशात आहे बुवा, चुकलं तू सांगा. चनप चन गौडा यानं म्हटलं ही चाल खायची रडू नको बाळा, याच्यात टाकलेला चमाट मारा. आणि गाणं ओरिजिनल कसं आहे? चनप चन गौडा उंबर मारित कुडनवा, कंदक तंदे सांगणारे मोबाईलवर मेसेज करणारे किती ते घेऊन ये, बाका फरक पडणार आहे. समजला? तू सांगतो उद्या माझी बारी भांडुपला पण कमी पडणार नाही. उद्या काय करणार तू? थै जाऊन पण लगीनच लावणार. उद्या थै जाऊन लगीनच लावणार. उद्या कोणतं सांग नाही मी लावत नाही म्हणून सांगू, लक्षात ठेवा. मी लावत नाही, मला सांगितलं म्हणजे हो आधी 100 देऊन येतो लोक. याचा सवय पहिली जुनी खोड आहे का, उगाच गेले नाही. अरे त्याच्या मनात ती आमची वहिनी तरी बरी. ते भाऊजी समीर कदम भाऊजी आले आणि त्यांनी केसावरती टोप दिला, निदान तो टोप तरी घालून यायचो. तुका लाज नाही वाटत रे? तुका लाज वाटत होई काय? केसावर भांडी आता केस लावतो. हा कलय 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 ह्याच्या आजान लावले नाही प्लास्टिकच्या भांड्यात. काय बोल हा चालतं आमचं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा तो काय करणार? तो फक्त माझ्या ढेगात नाही तकलीवर गोट्याकडे वाटत्या. पण मी समजा ते गोट्यात चपटावलंय तर ह्याचा काय होईल? अरे तू सांगतो तुझ्या ढेंगात ना जाय माझ्या, पण जर त्या ढेंगा जर अशी जवळ गेले ना टाकला चिरडान द्या तुला. लक्ष दिला? तेल लावलं कर्माचा तेल वरसून जर कुत्र मुतलं ना बघ, पत्रे बघ आणि साईड बघ, लेवल वाटली. कुत्र जर चुकान मुतलो तो रावाचा ना, म्हणून आम्ही कुत्र्यांना बंद करून ठेवला. हो तेला तो खर्चच नाही त्या का. समजा उद्या मी बुडान मरत असान तर माका कोणतरी वाचवू शकता. कसं काय? माझी कॅस धरीत मी वडून काढली, आता काय धरायचा? काय याचा धरायचा काय? हो नाही हो कॉलेज असताना ह्यांनी काय सांगल्या, मी क्लिनिक्स प्लस शॅम्पू लावायचो. खायचो रे क्लिनिक प्लस. ऐक जरा वाईट पुढचं आहे. आणि ह्याचे कॅस खय पर्यंत द्यायचे खांद्यात. बरं हे तू क्लिनिक प्लस शॅम्पू जो फक्त डोक्यावर की खांद्यावर लावायचो की आणि खय लावायचं नाही? आता काय म्हणजे काय काय येऊन बोलतो घुमघुम घुमघुम काय सांगतं घुमघुम. मधमा मित्रात घेऊन गेलो म्हणतात 2 व्हीलर वरना आणि घुमघुम घुमघुम. मधमाशीच्या पोळ्यावर नुसतं दगड जरी मारलं किंवा कधी कधी असं घुमघुम घुमघुम करून कळायचं ना
ते गुंडू कोण काय विचार ते लय माणूस पोचलेली हा ते घुमघुम तुझ्या बाजूक राहुला आणि तू सांगतो ता पोळा घेऊन मडक्यात ठेवले घुमघुम घुमघुम काय सांगतो हे तुका का भांडूप नगरीतले काय खुडे वाटले सगळे हा ए टाकल्या त्या मडक्या दुसरा तिसरा खायचा ना ह्यात ता काय बोल खयची बायको असं सांगा तुम्ही न वाजलेलं वाद्य घेऊन या आणि पहिल्या रात्री काय काय अनुभव ह्यो परिणाम कसला तुका माहित आहे नाही कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी या नटीनं मारली मिठी हे रात्रीची या नटीनं मारली मिठी सन्माननीय सूरज मेहरा यांच्या स्मरणार्थ नाव काय त्यांचं प्रथमेश निगुडकर यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे स्वीकार करते आभार मानतो धन्यवाद त्याचप्रमाणे गुगल पे वरती अमोल सागवेकर व सागवेवरून बारी पाहत आहेत जीपेला 500 रुपयाचं त्यांनी बहुमूल्य पारितोषिक पाठवलंय त्याचप्रमाणे दिगंबर केसरकर बुवा यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे राजप्रकाश राणे यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे आणि आमचे मित्र अजय भोवड बुवा यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे त्याचप्रमाणे संकेत गावकर यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे स्वीकार करते आभार मानतो धन्यवाद हो ही गाणी कमाल झाली या कोणासाठी हिला ज्यांची लग्न नाही झाली ना 40 वर्ष झाली त्याच्यावर ज्यांचं लगीनच नाही झालं शंभू साई ग्रुप भांडूप यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे स्वीकार करतोय आभार मानतो धन्यवाद म्हणजे माणूस काय वृत्तीचा असतो बघा होय बक्षीस येऊक लागल्यावर ह्याचे डोळे जळाक लागले हा म्हणता पेटी भरल्यान ह्यो माझो तो माझो अरे आहेत ना माझे व हेच महत्वाचं आहे ह्या कमवला तिचे पैशाची माका काय घेणं देणं नाही माझी भरलेली आहे त्याच्यापेक्षा डबल लक्षात दिला दुकान किती 100 अमरीश गावडे बुवा यांच्याकडनं आमचे सागर कदम एकदा जोरदार यांच्यासाठी टाळ्या वाजवा पण ही यंग मुलं आहेत व आज ह्या यंग मुलांना हे यंग जनरेशन आहे आज त्यांना आमच्यापेक्षा लहान आहेत पण दाढी येतात तो विषय वेगळा तुका कॅश येत नाही तुझा वेगळा विषय पण आज अमोल सांगवेकर यांच्याकडनं खेड वाळवे तर्फे नातू असं त्यांच्याकडनं 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे स्वीकार करते आभार मानतो धन्यवाद बरेच जणांनी बक्षीस दिले त्याचप्रमाणे स्मित भोगळे यांच्याकडे 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे स्वीकार करते बरेच जण बक्षीस देत आहेत त्या सर्वांचे लाख लाख आभार व गाणी बरीच येतात पण ते गाणं जे आलं ना कमाल झाली स्वप्नात आली हे 40 वर्षाच्या वरती ज्यांची लग्न नाही झाली ना त्यांच्यासाठी आली ए तुझा आणि माझा आपलं झाला आपण सुटलो लक्षात दिला तू वाटवलंच आणि काय खैचे काय सांगलं ते खैचे डे हा बुवा बघा ना तुम्ही स्वतःच सांगता स्वतःच्या तोंडाने इथं महिला वर्ग बसलाय तुला लाज नाही वाटत व्हॅलेंटाईन डे तो डे तुका माहित आहे त्या काय करतो
किस डे काय करतो तुका माहिती आहे? मारा दे किस डे बाजूक राहून दे ते का काय करतो तुका माहिती? अगडे ते का काय करतो तुका काय करू मग माझ्या साड्यावरच तू पण बुवा कोणतेही डे येऊन देत किती डे मुलांनी साजरे करू देत पण जुन्या जाणत्या लोकांनी जे रानातले सडे गाजवले नाहीत ना ते तुझ्या माझ्या हव्यात आई सोबत माझ्या होती अरे ढोरा सोडायची चला सडीच सडी जुने जुने लोक हसतो त्यांना आठवलं आता तू काय केलं आणि त्याच्यापेक्षा दुसरा होता बायको प्रेमान हाक मारते अहो या ना चला ना झोपा ना त्या प्रेम होता बुवा पण आताचा प्रेम अळवावरचा प्रेम हो तेव्हा बायको प्रेमाने हाक मारायची अहो या ना चला ना आता जर नाव असं समजा संदीप तर हाक मारे सेंडी समजा असं एक विनोद म्हणून सांगितलं असं नाही पण ती मजा ते प्रेम आहे आणि आज बायकोच प्रेमाने हाक मारत नाही नवऱ्याला नवरा सुद्धा बायकोला प्रेमाने हाक मारतो त्या दिवशी असंच मुंबईला आलो कोणी सांगितलं की 15 दिवस झाले गो मुंबईमध्ये आहेत पण 1 तास योग लावले नाही व 15 दिवस झाले म्हणजे काय फॅमिली घेऊन इलं फॅमिली घेऊन इल्यामुळे 15 दिवस थांबलोय त्यांना वेळ कधी देणार देऊ नको तुझा आपला बरा तू 2 टकली घेऊन येतो आणि मी इकडे होतो रामकृष्ण हरी बायकोपेक्षा म्हणजे त्याचा नवा गावचा ना त्याच्यात वाईट काय जा आता दिव्यात उतारलो मी थळ राहलो का दुसऱ्या दिवशी बारी आहे किलो डोंबिवली नाही दिवा सुरुवातीला सांगला काय म्हणता 2 नंबरची बुवा आणि ते दिवा गाडी येत नाही थैनात बसून येतात 2 नंबरच्या तिथे काय सांगा मी लय बोला शकतो समजला तू का असं वाटलं असं की भांडूप मध्ये लय समीरची काशी करून जाऊया सोडून जायचा अरे लय जण माझ्या पाठी हात धुवून लागली समजला पण मी तसं आटापणार नाही होईल ए ब्रँड इज ब्रँड मग अशी कोणती सांगा हे वर गेलो हे का गेलो ब्रँड इज ब्रँड काहीतरी चावत पण नाही उगाच बोलायला लावतो सन्माननीय प्रशांत जिठे बुवा यांच्याकडनं माझ्यासाठी 200 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आहे स्वीकार करते आभार मानते धन्यवाद व बरेचसे हल्ली बुवानी कार्यक्रम केलेले आहेत उदय पारकर बुवा आणि त्यांचे म्हणजे मैफिलीतले सगळे भजनी बुवा त्यांच्यावर कार्यक्रम काय गाणी म्हणतो अफलातून तर या गाणं माशी म्हटलं तर चुकीचं म्हटलं माहिती म्हटलंच काय रामनवमीचा सण आला हो बुवा गाणी म्हणत असतात तुम्ही अजून एक गाणं म्हणतात रडू नको दाताड्या असं बोललो सबूत आहे YouTube अरे ज्याचे दात पुढे त्याला 4 बिस्किटचे पुढे आणि ज्याचं टकलं उघडे त्याला भोकाचे उडे मेंदू
जर वाटत असा दादा तुमका बिस्किटचे पुढे हाणून द्यायचे तर हाणून द्यावा. होय. उद्या माझ्या हिराची सोय होईल. सूरज मेहरा यांच्या स्मरणार्थ 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे सागर सागर थोरात यांच्या स्मरणार्थ रोहित गावडे यांच्याकडनं 101 आणि सुशांत तामणकर आणि अनुष शर्मा यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा गजर तुम्हाला जवळजवळ मला वाटतं पावणे 10ला 11:15 दिला होता. तुम्ही किती वेळा घेतलात ते बघा. हा हॅलो हॅलो काय बोलत बुवा? रडू नको बाळा, रडू नको दाताड्या, रडू नको फावड्या. ए टाकल्या सगळे महाराज गेले, फक्त एकच राहिले, टकलेश महाराज. काय बुवा जात आणि टकला काय घेऊन बसले, दुसरा काय नाही तुझ्याकडे? आता तू उद्या काय करतोस ताच गणित हा. तो माणूस जो इलो ना तो उभा चिलो नाही, तुझा अभ्यास करून दिला. अरे अध्यात्म त्यांच्याचकडनं ऐकायचं. तू सांगतो मला सुद्धा अध्यात्म येतं, उद्या बघूया, उद्या बारी बघून येत तुला काय अध्यात्म सांगतो काय ना. सहसरी नाही मामाची नडी नेसली. काय झालं ना, तिने कोणी तर सांगायचं जुना झाला, तू नवीन म्हणून दाखवायचा ना, इंग्लिश मध्ये म्हणून दाखवायचा. तू आता येणार ना. हा कोणतरी असं बोललं की आम्हाला बरोबर वाटत नाही, मग आम्ही 3 बुवा, गुंडू सावंत बुवा, संदीप पुजारी बुवा आणि संदीप लोके बुवा, आम्हाला कोणी काही बोललं तरी काय फरक पडत नाही. तुमचा विषय नाही, कारण तुका फरक पडत नाही याचा अर्थ तू निर्लज्ज. तुमचा विषय नाही याचा बोलले त्या माणसाचा विषय. पण ठीक आहे, आज बुवा गुंडू सावंत बुवा म्हटल्यानंतर आमच्या कुडाळची शान आहे, आणि संदीप पुजारी म्हटल्यानंतर सुद्धा देवगडची शान आहे. तो माका बोलता का पर्याय नाही बोलायचा था, पण तो येऊन जाऊन माझ्या दातार येतात. एक वेळ ना साधं कुत्र चावलं तर 14 इंजेक्शन भागात, पण मी नरम जागेला चावले ना तर 42. तू काय करणार? मी तरी करीन गोट्या गोट्या गोट्या. तू काय करशील? गोट्या गोट्या गोट्या. रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. लोण्याचा गुळ तुला खायला देते, लोण्याचा गुळ तुला खायला देते, खायला देते पाणी घेऊन येते, खायला देते पाणी घेऊन येते, खायला देते पाणी घेऊन येते. व गाणी बरीच येतात, पण गाणं काय आलं? रडू नको बाळा मी पाण्याला जाते. त्यावेळी आताची आई सांगते रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पण आमच्या आयुष्यात कधी आमका सांगा नाही. आमका कोणी सांगल्यान? आजीने सांगल्यान. निज निज तान्या बाळा तुझी आय गेली भाळा, तिने पुरले असले सोळा. ह्या कोणी सांगल्यान? आजीने. तेव्हा आमका कळायचा की आऊस आमची व्हाळ्यात गेलेली आहे कपडे धुवून, तेव्हा कळा. पण आताची औषध सांगतात रडू नको बाळा मी पाण्याला जाते. लक्ष दिलं? पहिल्यांदा आमका अंगाई म्हणून आऊस झोपवी, पण आताची आऊस आपल्या पोरग्याला झोपूच असेल तर गाणं लावणार, युट्यूब चालू करणार नाही गाणं लावणार. ओ शेट पोरगो पाण्यात झोपलो होते.
मोबाईल वरची पोरं झालेली आहेत आता. सकाळी उठली काय नाश्ता करू बसली काय त्यांचा मोबाईल खरा की नाही. मोबाईल नाही तर खाऊ बघित नाही. ए टाकल्या तू का आली ती अंगणवाडीची बाई फोन करतो तरी नाही. तो पहिलं घसरगुंडीचा आता भारीच आहे तुझा. किती किती अंगणवाडीच्या बाईची नंबर होते एखादी शोधी माका. म्हणजे माझ्या पोरग्या शाळेत झाली होत्या ना. व गाणी येतात जातात. जास्त वेळ मी घेणार नाही. बुवाने घेतलंय. उद्या पुन्हा बारी आहे. बुवांची सुद्धा आहे. मला सुद्धा कार्यक्रम आहे. दादा ढोलकीचा आवाज बायासाठी आहे. सांग ना. दादा बायाचा आवाज ढोलकीचा सुंदर साऊंड आहे. खरोखर एकदा जोरदार साऊंड वाल्यांसाठी टाळ्या वाजवा. आता आई शपथ आज तुमचं वय किती आहे मला माहित नाही. हा 48. क्या बात आहे. तुझं वय किती? 3 वर्ष. 30 वर्ष याचा होय ना. पण तुझ्या आणि माझ्या माहितीसाठी तुका बुवा सांगते मी. आम्ही आता ते 48 मध्ये आहे बरोबर की नाही. तू 30 वर्षाचा मी 42. मग पण याक लक्षात घे आम्ही हा नाही ऐकत. आम्ही ही पेटीची वरसून बटणा दाबतो. पण तो माणूस आहे ना तो खरी आयुष्यातली मजा घेतो. तर याक बटन आहे ना असं धरून 2 बोट फिरवलं नाही. आयुष्य अरे आनंद काय रोज आनंद आहे ना. आम्ही म्हणतो आमची प्रगती पाहिजे. तो काळ वेगळा होता. तू सांगता ना सत्यनारायणाच्या पूजेत जात आणि 2 रुपयाचं कॉईन घालून ये. तो काळ वेगळं होतो. आनंद काय 2.5 रुपयाचा पेपर घेऊन त्यावेळी लोक ह्याला जायचे. पण आता 20-30 हजाराचा मोबाईल घेऊन ह्याला जातात. मजा हा. आणि प्रगती किती होईल तुका. त्याच्यापेक्षा आमची प्रगती भारी आहे. आनंद आनंद काय होता. गावाला आम्ही लहान असताना व्हाळामध्ये मजा यायची. व्हाळ 2 दगडावर पाय ठेवून बसल्यानंतर ते मासे यायचे बारके आणि त्याच्यातला एक दुसरं असं खवळं जर अवली असलो त्याने दुसरी मारल्या काय ते 2 थेंब उडायचे ना त्याला आनंद म्हणतात. आता आनंद हा हे आपला आपणच उडवून घ्यावा. आनंद गायब. तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी रीत कान्हा तुझी रे नाही बरी. या ठिकाणी आमचे मित्र प्रशांत देवळेकर जे संदीप पुजारी बोलणं वेगवेगळे जोक देत असतात. इथं बसले आहेत ते त्यांना देतात पण मला कधी देत नाही. ते या ठिकाणी उपस्थित आहेत. खुर्ची नाही बोन येतात बसायला बोलतो तरी सुद्धा मध्ये येऊन बसलं तर सूरज मेहरा यांच्या स्मरणार्थ हे 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. स्वीकार करते. आभार मानते. धन्यवाद. तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी रीत काना तुझी रे नाही बरी. बैग पिचली माझी बागडी
अजून एक गाणं आलं मधल्या काळामध्ये, नवीन नवीन मुलांसाठी गाणं आलं काय, तुम्हाला अंगुराचा मी लाकडी फुसाग, तू शेरणी शिकारी मी बाबडाचा साग. ए टाकल्या, तुझ्यासाठी आज सांगतो, तू नेहमी काही दोनच्या पेटीवर गायत असतोस बरोबर. आज तुझी सफेद दोन आहे, आज मी काही दोनला गातोय. आणि आमका काय मोठेपणा सांग, तुला एवढं जर आवाज लावलास तर तुला हवीत 10 हवीत लावायला लागते. काय गरज नाही, लक्ष दिला. आज तुका कळलं असत ना किती मजा असते ते खाली गाताना. त्याच्यामुळे खाली गाण्याचा प्रयत्न कर. हा हा तर लावू गाण्याचा आवाज ह्या बघ. तुम्हाला अंगुराचा मी लाकडी भुसाग, तू शेरणी शिकारी मी बाबडाचा साग, तू शेरणी शिकारी मी बाबडाचा साग. एक फूल गाणी तुका झोपवीन होईन ती सकाळपर्यंत, समजला. तू गेल्या वर्षी 4 वाजेपर्यंत बारीक केलंस खरा ना. 4:30 5:30 बुवाने रोहिल बुवाने सांगितलं 5:30 वाजेपर्यंत बारी झाली. बुवा निघून गेले, तू राहूलस, पण तू कमवलंस खरा का खरा. कारण ही बुवा भांडूप नगरी आहे. सन्माननीय रोहित गावडे यांच्याकडनं सागर कदम यांच्यासाठी हे 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. व ही भांडूप नगरी आहे आणि या भांडूप नगरीमध्ये जे कलावंत आहेत ना त्यांच्यासाठी एक गाणं. किती गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचे माझ्यावर आम्ही कलाकार तुमचे उपकार, आम्ही कलाकार तुमचे उपकार कसं फेडाव तुमचं. माझ्या कातड्याचा जोडा शिवावा वाटे तुमच्या पायात, माझ्या कातड्याचा जोडा शिवावा वाटे तुमच्या पायात. कसं गाऊ मी तुमचं किती तुमचे माझ्यावर, कसं गाऊ मी तुमचं किती तुमचे माझ्यावर. आम्ही कलाकार तुमचे उपकार, आम्ही कलाकार तुमचे उपकार कसं फेडावं तुमचं. माझ्या कातड्याचा जोडा शिवावा वाटे तुमच्या पायात हवा, माझ्या कातड्याचा जोडा शिवावा वाटे तुमच्या पायात. आणि म्हणून बुवा ही भांडूप नगरी जी आहे ती कलावंतांची नगरी आहे. आज जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 200 ते 250 भजनी मंडळ या भांडूप नगरीत आहेत, लक्षात घ्या. आणि ह्याच कमवला
सन्माननीय संकेत गावकर यांच्याकडनं माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल असं पारितोषिक आहे. व हे प्रेम आहे. पैसे देतात याचा अर्थ असं नाही की आपण मागून घेतोय, असं काय नाही. हे प्रेम आहे, त्याच्यामुळे ते कुठेतरी टिकवून ठेवणं गरजेचं आहे. वैभववाडी बॉईज क्रिकेट संघाकडून कोरससाठी 100 रुपयाचं बहुमूल असं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. इथे जमा करण्यात येते नंतर. ठीक आहे, कोणी लग्न लावलेले आहेत, परत काय काय बोलले आहेत. मला काय जास्त बोलले नाहीत, पण ते जे काय बोलले त्याची परतफेड गजराच्या माध्यमातून मी करणार नक्कीच. काय बुवा बोलले की 500ची नोट घे, 200ची नोट घे, 100ची नोट घे, पण त्या नोटीवरती फोटो जर कोणाचा आहे तर तो संदीप पुजारी बुवांचा आहे. बोलले ना. ए पण तुझा चष्मा कुठे आहे? नोटीवरती माझा फोटो आहे म्हणून सांगितलं म्हणजे बुवा कोण मोठं होत नाही. पण याच लक्षात घे, त्याच नोटीवरती जर तू नीट बघितलंस त्या चष्म्याच्या खाली नाव माझं आहे. एक कदम स्वच्छता की ओर, तो कदम मी, आणि तो स्वच्छता करू तुझी लिहिलेलो. काय सांगत तू? या मंडळाने टाकला आणला, दशावतारी नट लोकराजा कैलासवासी सुधीरजी कलिंगन आणि दशावतारी खलनायक सन्माननीय कैलासवासी शांती कलिंगन यांच्या स्मरणार्थ सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळ मुंबई सिद्धेश शृंगारे यांच्याकडनं माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्य असं जीपे आलेलं आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे संजय पालव यांच्याकडनं माझ्यासाठी हे 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. त्यांची फरमाईश आहे ती गजराच्या माध्यमातून पूर्ण करतो. त्याचप्रमाणे देवांश महादेव लाड यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. या मंडळाने टाकला आणला. होय म्हणणारे तू काय घाबरतो? 4 वाजवते मी बघितलो. आता तू गेलो, आता जो कामात गेलो एका आता हे झोपवणी उद्या बारी एक पाठव. काय सांगतात बुवा? मंडळाने टाकला आणला. पण बुवा तुझ्या माहितीसाठी सांगतो, या मंडळाने दुसरी एक गोष्ट आणली. या मंडळाने JCB आणला. कारण ह्या मंडळात माहिती होता ह्या टाकला खणाचा म्हणजे असो JCB होय. तू ह्या JCBच्या नादात लागा नको. ज्या बावडीत पाणी येत नाही ना त्या बावडीत पाणी काढणार JCB ते गुंडू हसतात मला त्या कळला. तू माझ्या नादात लागा नको. काय नाही, काय सगळं हे अळवावरचं पाणी आहे. कारण जन्म हा 2.5 अक्षरी शब्द आहे. ज म्हणजे जन्म, म म्हणजे मृत्यू, आणि त्या मला जो अर्धा न जोडलेला आहे तो न म्हणजे या जन्माच्या मधला नामस्मरणाचा सोहळा बघा. आणि म्हणून नामस्मरण करणं गरजेचं आहे. तुम्ही किती बोललात याला महत्व नाही. उद्या चर्चा भांडूप नगरीत काय होणार? 3 बाऱ्या होत्या. वरच्या बारीला जास्त गर्दी होती, पण तिथे भजन कोणी चांगलं केलं याची चर्चा उद्या या भांडूप नगरीत होणार. महिला मंडळ बसली, त्यांना भजनाची आवड हवा. अरे 40 मध्ये सत्यनारायणाच्या पूजेला भजन असतात. याकरी 2 टाकल्या 4 5 असतो. आणि काही चाय बी सुद्धा कसली असतं माहिती काय? दुधाची. हो, एका आली त्या दिवशी भात कापून गेलो आणि ती पेंडकार घेऊन जायत होतो. पेंडू घेणं टाकल्यावर घेतल्या. गावातली लोक भियाली सगळी. ती त्या सांगा म्हणते भूताट केली, भूताट केली. नुसता पेंडू कस हालताना काही दिसाच ना. अशी तुझी परिस्थिती. तू आमका मोठेपणा सांगतो, पण आज
या पावसाने जे गोंधळ घातलेलं आहे, कारण हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये कधी सुद्धा काय पण होऊ शकतं. कोणी सांगितलं या कलियुगात कधी काही होऊ शकतं, कारण पिढी बदलली बुवा. आपला काळ वेगळा होता. आम्ही वडिलांना बाबा म्हणायचो, अहो बाबा. आताची मुलं बाबा नाही म्हणत, आता म्हणतात डॅड. बापाशी जिथे पण मॅड. आईला आई नाही म्हणत, आईला काय म्हणतात मॉम मॉम मॉम. काकीला काकी नाही, काकीला म्हणतात आंटी. मग दरवाजावरची वाजवतात घंटी. हो त्या दिवशी मुंबईची आमच्या गावात एक गेली, बारक्या पोरग्या घेऊन खळ्यात सोडले खेळा. आणि त्या पोरग्यात सवय मॉम मॉम मॉम. आपण गेली शेजारीकडे गजाली मारू, तो पोरगो शकता मॉम 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 मॉम. औषध सोडू लागलो. बिचारी घरात आजी होती, तिने खळ्यात दिली अंगणात. पोरगो म्हणता मॉम मॉम मॉम. तिकडल्या का भूक लागली, घरात गेली, टोपातलं भात काढलं नाही का बरं खा मॉम. इतक्या पडलं का मॉम. वा आज हे जे मंडळ आहे ना शंभू साई ग्रुप, लक्षात आलं का? साईबाबांचं आज ज्यांनी व्रत स्वीकारलंय ते मंडळ. मला फोन केला ना आबू परब बुवानी की बुवा तुम्हाला सुपारी किती द्यायची. मी म्हटलं समोर कोण बुवा आहे, तर ते म्हणाले संदीप पुजारी बुवा आहे. तर म्हटलं संदीप पुजारी बुवा म्हणजे त्यांना कसला काय फरक पडत नाही, माझ्याशी ते मोठे बुवा आहेत, त्यांची जेवढी सुपारी असेल तेवढीच मला द्या. चांगलं केलं. ते पण म्हणतात म्हणजे बुवा नक्की किती देऊ. म्हटलं त्यांची बघा आधी किती असेल. व जुनं ते सोने ओल्ड इज गोल्ड. तुम्ही सांगितलं की हल्लीची मुलं डे साजरे करतात, पण जुन्या जाणत्या लोकांनी सुद्धा प्रेम केलं ना. कागदावरचं प्रेम होतं. प्राणप्रिये संध्याकाळी काजीखाली भेटायला येशील होतं असं. कागदार लिहायची प्राणप्रिये संध्याकाळी काजीखाली भेटायला येशील. हा काय पण नाही, भेटायला येशील. आणि तेव्हा गाणं सुद्धा काय होता, दिल दीवाना काजी खाली येना इंसाना. दिल दीवाना काजी खाली इंसाना. मी डोळ्यात तुझ्या प्रेमात पडलेना. माशी कबूतर चढतात तेव्हा काजी खाली जायचं ते. पण आता कोण चुकान गेलो करमान मेलो. कसं सांगा, आता काजीत कॅमेरे लावलेले. मालक मुंबईसून बघतो काजीत कोण. पण ती मजा वेगळी होती बुवा. ह्यांना काय कमी कबूतर उडवलेली ना, पण हिचे खांद्यापर्यंत क्या असेल. खयचं साबण नाही, खयचं शॅम्पू, क्लिनिक प्लस. एवढी कबुतरा उडवल्या आणि त्याच्यातलं चुकान आता एखादा जत्रे गेला ना, तर त्या कबुतराच्या हातात एक कॅलेंडर हडे, एक कॅलेंडर हडे, एक कमरे. आणि मग त्या काय सांगणार, संदीप पुजारी दिसलो तर ती म्हणत तो बघ संदीप मामा. आयुष्यात मामाच करून गेला. हे ते दिवस होते. आता तसं नाही, आता मोबाईल प्रेम झाला. या मोबाईलचा जमाना. बघ काय बोललेला, लक्ष दिला. मी मगाशी मोबाईल वरती मेसेज वाचत होते, ए तू आता काय करतोय. आपला ठेवायचा झाप, त्यांचा बघू नको, विषयच वेगळा. तू त्यांच्या अंगावर किती ढकलतो. तुझा बघ ना, तुझी आणि माझी भारी आहे, त्यांका ह्यामध्ये घेतो. बरोबर की नाही बुवा. ते काय करून देते, मोबाईल ठेवले तर आले काय करून दे. तू कशा बघतो मोबाईल आता सांग बुवा. लांब जरा नंबर काढून घेतो. धड नाही आयो. ठीक आहे.
गजराला सुरुवात करूया. गजराच्या माध्यमातून मनोरंजन. बांगड्याची माळ लिंबवानी डोळा उभी आहे नदीच्या काठाला गवा उभी आहे नदीच्या काठाला स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होता मन. बुवा टाकल्या हेच बसलो आम्ही प्रत्येक वेळी सांगत गेलो येवा कोकण आपलाच असा. येऊन बसले आमच्या उरात. आज भैया आमच्या येऊन शेजारात होतो ह्याच्या टाकल्यात सुद्धा घरा बांधलेली. अरे नाडण्याच्या साड्या भेटती ना का हो खलनवा खाना खाई आई धुई काकडी खाई त्यांच्यात पण मजा असतात. लक्षात घे ते दोघजण असले तर त्यांचं आडनाव का असता दुबेजी. ते तिघेजण असले तर त्रिवेदी. चौघेजण असले चौबेजी. दुबेजी. आणि त्यांचा तर या भरला संडे होई मंडा काय संडे होया मंडे रोज खाई अंडे. तू जीभ धरून या बोलायला दाखव. आज स्वर्गापेक्षा सुंदर आपलं कोकण आहे. पण आज आपण आपल्या कोकणातल्या जमिनी विकून ते सुद्धा परप्रांतीयांना आज जमिनी विकून आपण आपल्या कोकणची विटंबना करतोय. लक्षात घ्या आज मारवाडी आपल्या कोकणात नव्हते पहिले होते काय पण आज त्या मारवाड्यांची बिल्डिंग सुद्धा आपल्या कोकणात बिल्डिंग होत. भंगारवाले कणकवलीत जर गेलंच ना कणकवलीत तर भंगारवाल्यांची अख्खी बिल्डिंग आहे. कलय 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 प्लास्टिकच्या भांड्यात कलय लावून तिने बिल्डिंग बांधलेली. तू काय हे तू हे तर सपाटच ठेवला त्याच्यावर तुका गडगो घालू येणार. संसारासाठी त्याग केला काय कर्माचा त्याग केला हे तो टांग ना केला. काका तुमच्यासाठी एक गाणं म्हणतंय. उसाची रे
तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना। फूलों में कलियों में, गाँव की गलियों में, फूलों में कलियों में, गाँव की गलियों में, तेरे बिना कुछ सही ना, तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना। ह्या ओरिजिनल आहे ना, जुन्यातच करा, ह्याच्यातली मजा आता नाही. आताची गाणी येली ती अळवाचं पाणी सगळं, आताची गाणी व अळवाचं पाणी आहे, लक्षात घे. आज मैत्रीसाठी तुम्ही मगाशी सुंदर गाणं गायलात. दुःख अडवायला उंबरा सारखा, दुःख मित्र वनव्यामध्ये कारगाचा, मित्र वनव्यामध्ये कारगाचा, मित्र वनव्यामध्ये कारगाचा. हळवायला उंबरा सारखा, हळवायला उंबरा सारखा, मित्र वनव्यामध्ये कारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये कारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये कारव्या सारखा. मित्र आर सारखा, मित्र आर सारखा, या ठिकाणी सूरज मेहरा यांच्या स्मरणार्थ हे 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानतो, धन्यवाद. अनिकेत गोरुले यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानतो, धन्यवाद. ठीक आहे. त्याचप्रमाणे शंभू साई ग्रुप यांच्या वतीनं हे 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. गजराला सुरुवात करतोय, गजराच्या माध्यमातून फरमाईश बऱ्याच आहेत, ते सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. कोणी जास्त वेळ घेतला म्हणून मी घेणं हे चुकीचं आहे, कारण वेळेला महत्व. ही मुंबई नगरी आहे बुवा. उद्या सुद्धा रविवार आहे, उद्या रविवार म्हटल्यानंतर सगळा कार्यक्रम म्हणजे आज रविवार आहे, संकष्टी काय काय जणांची संपलेली आहे, उद्या मासे, त्याच्यामुळे सकाळीच मासे आम्ही जाऊ शकतो, गाडव नका लक्ष दिलं. आणि उद्या जर तू होय राहिलंस तर तुका नक्की मासे गावतले, काय घे सागर बरं हे मासे गावतले, त्याचे वाईट पुढे म्हणजे नाही ते का. अरे त्यांनी तुका नाही त्यांनी लोकेशन सांगले तुका माशाचा, त्याच्या वाईट पुढे गेलंच काय गावतले, कळला. हा केदारी चौक, अशोक केदारी चौक. रुपेश सावंत यांच्याकडनं 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. वया बघ हे त्याचं नाव काढल्यावर ह्या काहीला तर पेपर डीजे दीप यांच्याकडून 51 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. वैभववाडी क्रिकेट संघ, वैभववाडी बॉईज क्रिकेट संघ यांच्याकडनं सागर कदम यांच्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद.
ज्यांनी ज्यांनी बक्षीस दिले, जे जे देत आहेत त्याच्यासाठी लाख लाख आभार, धन्यवाद. गाणी येतात जातात. एक गाणं आलं बघा. सिद्धेश पालव जीपेला 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेले, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. वो कार्यक्रम कोणता आहे आणि तुम्ही गजर कोणता गायलात? म्हणून भिकारी चमत्कार केला, नमस्कार त्याला साई बाबा, साई बाबा, साई बाबा, साई बाबा, साई बाबा, साई बाबा. म्हणून भिकारी चमत्कार केला, म्हणून भिकारी चमत्कार केला, नमस्कार त्याला साई बाबा. साईबाबांचा कार्यक्रम या ठिकाणी आहे. एकच सुद्धा गाणं तुम्ही काय गाऊ शकलात नाही, ठीक आहे, धन्यवाद. कदम बोलचं स्मरणार्थ अजय गुरव यांच्याकडनं गुगल पेला 101 रुपये बहुमूल्य पारितोषिक आहे. शंभू साई ग्रुप यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. गजर सुरुवात करूया. केला या डीजे मी चालू, नको धिंगाणा असा तू घालू बुवा, आता नाचाया लागली शालू, पोर सोर बी झालत चालू, अग नाच नाच ना शालू ना. उद्याच्या वारीसाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. आणि रात्री अर्ध्या रात्री सोडून जायचं ना, रात्री अर्ध्या रात्री सोडून जायचं ना. हरिनामाचा वर्षा चालू, नको धिंगाणा असा तू घालू, हरिनामाचा वर्षा चालू, नको धिंगाणा असा तू घालू. देवसहित रसिक जन, देवसहित रसिक जन, हरिनामात लागले डोलू, देवसहित रसिक जन, हरिनामात लागले डोलू. भजनात गेला
भजन कैलासाची चंद्रकांत कदमबुवा, भजन महर्षी परशुराम पांचाळबुवा आणि विलास पाटील बुवा लंडन रिटर्न, काशीराम परबुवा आमचे व आज त्यांचा आदर्श आपण या भजनामध्ये ठेवला पाहिजे नाही काय. आज त्यांची सुद्धा आठवण जर झाली, आज कदमबुवा म्हटल्यानंतर काय तो पहाडी आवाज होता नाही का. नि सारे म सारे म प नि सारे म प रे म प नि म प नि सा प नि सा रे सा नि प म नि प म रे रे सा नि. नि सारे म प रे म प नि म प नि सा रे सा नि प म नि प म रे रे सा. हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम. भजन महर्षी बुवा पांचाळ बुवा, एकच गाणं त्यांचं आजरंभर, पण त्यांची बरीचशी गाणी बुवा फेमस. त्यातलं बरेच भजने बुवा हे गाणं म्हणतात. तू सुख करदा, तू दुःख हरदा, तू सुख करदा, तू दुःख हरदा, बाप्पा मोरया अजून एक कोणतं गाणं ऐका. तुझा गो कसा आणि माझा गो कसा, माहित माझा गो कसा आणि तुझा गो कसा, आमच्या दोघांचा लागला झेंडा. सबू म्हणतात तुकला माझ्या गोवा, माझ्या गोवा सदाची उघडी, तुझी पोरा सदाची नागडी नागडी. या गाण्याचा अर्थ बुवा अर्थ आले का उगाच काहीतरी म्हटलेलं नाही असे भजन महर्षी पांचाळ बुवा. त्यानंतर विलास पाटील बुवा, भोळा भोळा गे माझा गेला दसरा आली दिवाळी आठवणार हो. दिवाळी तुम्हा सुखाची, दिवाळी तुम्हा सुखाची, दिवाळी तुम्हा सुखाची. गेला दसरा आली
दिवाळी आठवण राहो गेला सरा आली दिवाळी आठवण राहो दिवाळी वासुकाची राहो दिवाळी वासुकाची राहो दिवाळी वासुकाची राहो. आणि बुवा हरियाण बुवा आणि ज्यावेळी काशीराम परब बुवांची बारी झालेली कॅसेटला तेव्हा बुवांनी एक गाणं म्हटलं होतं. भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा संग. काशीराम परब बुवा एक आठवण. आज तुम्ही एखादं सुद्धा गाणं नाही म्हटलं त्यांच्याबद्दल, हे दुःख आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खरोखर खूप सुंदर सांगितलात. आज छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपले राजे, बरं ना. त्यानंतर छत्रपती संभाजी राजे. पण त्या संभाजी राजांवरती चित्रपट आला कोणता, छावा, तो सुद्धा हिंदीमध्ये आला की नाही, हे दुःख आहे बुवा. तो चित्रपट हिंदीमध्ये न येता ज्या राजाने आपल्यासाठी आपला धर्म सोडला नाही त्या राजाचा चित्रपट हिंदीत येतो, लक्षात घे. तो मराठीत येणं गरजेचं होतं, बरोबर ना. पण याचा बजेट नाही ना तेवढा. नुसतं गेल्या वर्षी खळवटल्यांनी खराब गेलो. माझ्या पैशावर तो डोळो वारे कावळ्या. रोहित साटम यांच्याकडनं जीपे वरती 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे साहिल पाटील यांच्याकडनं माझ्यासाठी जीपे वर कोणाकडे गडबड करते. 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक. आपलं मनोरंजन हसलाच एवढं झालं, बाकी काही विषय नाही. वा तुझ्याचा घुमघुम घुमघुम ते जुना झाला. मधमाशाच्या पोळ्याला नुसता हात जरी लावला ना तर ते माशा पळून जातात. त्या मडक्यात घुमघुम रवाचा नाही. उगाच काहीतरी येरे तोंडा जारे तोंडा बोलायचा आणि लोकांना फसवायचा. हे धंदे सोड आता. बाकी लग्ना बिग्नाची सगळी गाणी म्हटलाच बुवा तुम्ही, मग तू हनीमून बारसं बिरसं ठेवलं की ते सगळं पुरा करून टाकायचं ना. हो लगीन झाल्यानंतर या गाणं असतं. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर भवानी काश्मीरला. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर भवानी काश्मीरला. कुठे कुठे जायचं आणि बोललं आपण होता. त्याच्या आधी हनुमानला माणसात नाही तर हे काय झालं यांची झाली नाही त्याच्यामुळे परिणाम. हनुमान नंतर होतो तो आधी हनुमान. त्याच्यानंतर बुवा वर्षभरानंतर काय पहिल्या दिवशी जन्मला बाळ, दुसऱ्या दिवशी खाल्लं हो गेलं तो बाळा दुसऱ्या दिवशी खाल्लं रताळ, चवथे दिवशी स्टॉप केले. ते काय नाही, ते आता यंग जनरेशन समजायला पाहिजे बुवा. लक्षात दिला अनुभवाची, कारण अनुभवाविना ज्ञान समर्थ नाहीये. लक्षात दिला. आज हे पोरगे बसलेत वाजवत, ते का जर धुम्यात पीठच लावून केलं नसतं तर त्यांनी काय केलं असतं. असं मागे आमच्याकडे एक असंच पोरगू एक तू नाही दुसरं तू माझ्याकडे पहिले एक वाजवायचं. त्याचा असाच लव्ह मॅरेज झाला. मी तर म्हटलं अरे तुझं लव्ह मॅरेज झाला म्हणता हो हालीच झाला. मग मी वहिनी काय केलं म्हटलं वहिनी हे का काय म्हणून बघून लव्ह मॅरेज केला. म्हणता भाऊजी मी काय सांगा. म्हटलं काय तर सांगा ना का. नाही म्हणता गेल्या वर्षी गणपती घ्या आमच्याकडे भजन घेऊन येले. म्हटलं ठीक आहे मग एवढं भारी वाजवलं नाही म्हणता वाजवता बाजूकच राहून दे पण ह्यांका मी पीठ मळताना बघले.
त्याच्यावर ती ना परीक्षा केल्या की नंतर ह्यो माणूस पीठ मळून देऊ शकता चपाती. भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा संग आम्ही 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 चनपचन गवडा हा गेला कुठे टाकल्या. काय बोलताय ना बुवा. नाही असं जाऊ दे, नाही जाऊ दे. सध्याची परिस्थिती बिकट आहे. कारण आजकाल भजनी बुवांना नको नको ते आजार झालेले आहेत. कोणा डायबिटीस, कोणा मुचखडू. इतक्या होण्यापेक्षा तो गेलेलो परवडला. हो उगाच खर्च ते आता जमलेले सुद्धा खर्च झाले सुद्धा. काय करतो आता तडे जाऊन स्वादा म्हणू द्या. हरिनामाचा महिमा विज्ञानाला खोटा नाव खाली आणि कपाळी त्यांच्या सुना. हरिनामाचा महिमा मोठा आहे. नामस्मरण करणं गरजेचं आहे. कारण नामस्मरणाशिवाय पर्याय नाही बघा. कोणती गोष्ट अशी गेली की त्याची माती होती. पण नामस्मरण कितीही करा त्यातनं प्रगती होत असते. म्हणून नामस्मरण करायला पाहिजे. म्हणून हरिनामाच्या ध्यात बाई आपलं आयुष्य खर्ची घालून, आपलं आयुष्य खर्ची घालून देवसहित 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 रसिक जन, देवसहित रसिक जन हरिनामात लागले डोल. देवसहित रसिक जन हरिनामात लागले डोल. समान आपल्या आई बापा थोडं आई माझी मायका सागर विराटीने जीवनाकार हो. आई माझी
मंगलमय त्या चरणावर मस्त धोड टेक संस्कृतीच्या नावे बुवा वावला नको तू बोलू देवासहित रसिक जन देवासहित रसिक जन देवासहित रसिक जन देवासहित रसिक जन हरिनामात लागले देवासहित रसिक जन हरिनामात लागले बोलू शेवटचे चरण आहे विज्ञानामुळे माणूस पोचला चंद्रावर मंगळावर विज्ञान आहे त्यावेळी मजा होती कारण अज्ञान होतं बरोबर नाही पण त्या अज्ञानामध्ये सुद्धा माणूस सज्ञान होता आता सज्ञान असून सुद्धा माणूस अज्ञानी झालेला आहे कारण मोबाईलच्या जमान्यामुळे माणूस बिघडत चाललेला बघा आज मोबाईलचा जास्त वापर सुद्धा माणसाला नको नको त्या आजारांकडे घेऊन चाललेलं आहे मोबाईल जर आपण रात्री झोपताना उशाला घेऊन झोपलो तर त्याच्या ज्या लहरी असतात त्याच्यामुळे आपला मेंदू स्थूल होत जातो या फरक माहित नाही पण आम्ही कुशीत घेऊन झोपणार ठीक आहे ना त्याला पॅटर्न लॉक सुद्धा ठेवणार कारण काय बायकोन बघल्यानंतर पॅटर्न लॉक खोलल्यानंतर मेलो कर्मा पहिले लोक गॅलरीमध्ये बँकेत जाऊन गॅलरीमध्ये सॅलरी ठेवायची आता गॅलरीमध्ये सगळं काय असतं पण त्याला पॅटर्न लॉक असतात ही परिस्थिती आहे म्हणून मनात अजून भूतांचा वावर आहे आमच्या गावात सांगणार हे जाऊ नको हे भूतावर आज विज्ञान आलं तरी माणसं भूतांच्या मागे अंधश्रद्धेच्या मागे धावतायत आणि ते कुठेतरी कमी होणं गरजेचं आहे म्हणून
पहले प्यार की पहली चिट्ठी, पहले प्यार की पहली चिट्ठी साजन को दिया। ओल्ड इज गुड, जुनं ते जुनं आहे म्हणून म्हणतात सांगे देव सोडून भक्तांना तरी नको चालू, भक्तांना तरी नको चालू, देवाचंही तरफी कदन, देवाचंही तरफी कदन, हरिनामात लागले ढोल, देवाचंही तरफी कदन, हरिनामात लागले ढोल. हरिनामात वार्ता चालू देवाचंही तरफी कदन, हरिनामात लागले ढोल. धन्यवाद. या ठिकाणी मगाशी आमचे भाल्या काका ज्यांना खरोखर एका मोठ्या आघातामधून ते बाहेर पडले, ते भगवंताच्या चरणी, साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतोय की त्यांना सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त हो आणि ते लवकरात लवकर पूर्णतः बरे होत अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद. शंभू साई ग्रुप यांच्या वतीनं हे 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे, स्वीकार करतोय, आभार मानतोय. धन्यवाद. या ठिकाणी आमचे मित्र अजयजी भोवडबुवा आज सन्माननीय भगवानजी लोकरेबुवा यांचे शिष्य आहेत, त्यांचा सत्कार या ठिकाणी करतायत तुषार बंगाल. त्याचप्रमाणे या ठिकाणी आज साऊंडवाले आहेत विशाल नाईक आणि ते काका दोन्ही या.